अवली ब्लॉग सीझन 3 एपिसोड 1. आम्ही जातोय मालवणला, ते पण एकदम स्पेशल ट्रेन मधनं, स्लीपर ट्रेन. आता आम्ही आलोय न्यू सरला. रामू हा बघा, हा खाली उतरला ट्रेनने पादली तुझ्या नावाने. अरे हे काय चाललं, उन्हाळ पोरं घेऊन जातोय आम्ही. आपण शेवटच्या डब्यात पाहिजे. प्रथमेश बेंद्रे पन्हाळा ब्लॉग मधला हा पहिल्यांदा आलाय ब्लॉग मध्ये. किरण कोरगावकर हा रायगड ब्लॉग मधला. चिन्मय सुरवाट. चहा चालू आहे. तुतारी एक्सप्रेस कोडाळला उतरणार. कोडाळ म्हणजे सिद्धांत कोडाळ घर आहे तिथे. माझा मित्र आहे तो. आम्ही किरणच्या घरी जाणार आहे मस्तपैकी मजा करायला, कारण मला कामधंदे नाही. आम्हाला वाऱ्यावर सोडले आहे. आतापर्यंत प्रवास कसा झाला तुझा? क्लास. मी आलोय राजापूर स्टेशन. रत्नागिरी जिल्ह्यातलं शेवटचं स्टेशन आहे. त्याला काय लॉंग पिक करायचं असते. ही पिशवी होय होय खाली 2 मिनिटात रिकामी होईल. डॉक्टर पाडून घेशील. 2 नाही. रामू वाटता रामू गेला त्या दिवशी. भडंग पाहिजेच ना. भडंग नाही, भेळ होती, मस्त होती. रामू आणला गेला. भेळ होती. भडंग की भेळ? अशी माणसं असतात ना, हे बघ मित्र बसले त्यांचं ऐकायचं नाही, हेडफोन घालून बसले. बरोबर नाही, म्हणजे पटलं नाही. यश तुला पटलं? काय पटलं तुला म्हणणं आहे? गौरांग गौरांग ओके, तो अस्तित्वातच नाही. मग पॅन्टीचे कपडे घालवले. सार्थकने आणलेलं स्प्राईट पेयचा आता आनंद घेतला जाणार आहे. अवली ब्लॉकची प्रथा टॉयलेट. स्वच्छ टॉयलेट आहे. कचरा टाकू नका. बांधून ठेवलाय ना, तर चोरून घेऊन जाणार. माकड कोण? जॉर्डन नकली आहे ना. काढा ना पैसे. काय एवढे एका भेळवर 10 जण खात आहेत. आता कसे कुत्र्यासारखे जातील त्या भेळेवर. सुकन खाऊन तुम्ही. आणि इथे भेळ संपलेली आहे. कबीर संपलेली आहे भेळ, अजून एक आलेली आहे. ही सुद्धा 2 मिनिटात गाल. पैसे द्या. काय तिसरी वेळ.
आयुष्यात पहिल्यांदा 10 रुपयाला एवढा मोठा कप बघितला चहाचा. कणकवली स्टेशन. शेवटी चार घेतला आधीच घेतलं तर धंदा आडत झाला. पाच प्लेट भेळ 5 मिनिटांनी शिकली. काय म्हणणं क्रेडिट टू रामू. लास्टची खार होती. रामू स्वतः पैसे देणार. दानशूर रामू. कोणाच्या गावी आणि आलेला आहे विकणारा स्वतःला विकणार. कसं वाटतं तुला 40-50 लिहिला तुझ्या सिंडिकेट पार्टी. ते कसं लिहिलंय दाखवतो दाखव. हे बघ आलेला व्हिडिओ. काय यांचं चाललंय. फुकट तिथे प्रकट. फुकट पाणी आहे तिथे पण फुकट खायला गेले. किरण अदरक का चाय. अद्रक म्हणजे लसूण. अद्रक म्हणजे लसूण. ओरिजिनल. अरे अद्रक म्हणजे ओरिजिनल आदिवास. हे किरण तोच बोलतोय. अद्रक म्हणजे लसूण म्हणतो. हा रामूला अक्कलच नाही. हे ना हे. हा या काकांनी आमचा फोटो काढून दिला. ट्रेन आलेली आहे एकदम. आणि ही ट्रेन आहे आपली. याला रेल्वे म्हणतात. म्हणजे ट्रॅक वर जाणारी गोष्ट. अरे रिकामा. अरे मला असं वाटली रेल्वे ही आहे. एरोप्लेन आहे. ब्लॉगरला घे. व्हिडिओ करायची. एवढी जागा आहे बसायला. तरी पण अरे मग तू विंडो सीट वर बस ना. आर्यवर कशाला बसलाय. तो माझ्या इथे बसला. त्याला खरं वर्गातली करू नका फक्त. फिरायला गेलं म्हणजे काय चालू आहे. काय आहे माणसाला काय करायचं. काही कर. हे रामू मोबाईल पडला ना. रिस्की गेम्स चालू आहे ना. डर के आगे जीत आहे. आवडायचे ना. प्रथमेश बेंद्रे. वांदर. पबजी बॅन झाल्यामुळे जॉर्जिया पूलवरचे सगळे कंटेनर्स आता इम्पोर्ट होत आहे. एक्सपोर्ट होत आहेत बाहेर. हे बघा जॉर्जिया पूलचे कंटेनर्स. त्याच्यामध्ये कंटेनर कुठचं ओपन आहे काय. फ्लेअर गन असेलच त्याच्यात. आणि बहुतेक हे नोवा मधले पण आहेत. काय खबर तुला वाटतं नोवा मधले. सगळ्यांना हकलवून लावलेलं आहे. आमचीच सीट आहे आता. आणि आम्ही चालले आमच्या गावात. गावाला स्टेशन. कुडाळ स्टेशन आलेलं आहे. म्हणजे कुडाळला आला असतो. या आम्ही कुडाळला आलेलो आहे. आता आम्ही उतरतोय. उतरतात बघा कसं ट्रेन मधनं. उतरलेलो आहे आता. मोजा आधी किती जण आहेत. आम्ही आलेलो आहेत. सगळे उतरलेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 8 झाले. 2 नाही. त्यांना माहिती आहे ना स्टेशनला उतरायचं आहे.
आले दोघं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता इकडनं रिक्षासाठी भीक मागत बसणार आम्ही. स्टेशन हे स्वच्छ आहे का स्टेशन? हे यश स्टेशन स्वच्छ आहे काय? मला असं वाटतं एवढं पण स्वच्छ नाही, रत्नागिरी एवढं स्वच्छ नाही. रत्नागिरीपेक्षा कुठचं स्टेशन स्वच्छ नाही? स्वित्झर्लंडचं पण नाही. रत्नागिरी आहे. आणि इथे पहिल्याच लागलेला आहे. आपल्याला वाटतं तिथे गेल्यावर नाही ना, हा जवळच आहे, हा जवळच आहे. तुझ्या ठिकाणी सगळं जवळ आहे. किरणने गाडीची सोय करून उत्तम वसूल केलेला आहे अशा तऱ्हेने. स्टँड पर्यंत गाडी. आणि पण मी म्हणतो पैसे वाजवत असतील मानगाव दत्त मंदिरात जाऊन कुपन घ्या, जेवण फुकट जेवण. मुंबई गोवा हायवेला. आणि आता आपण जाणार आहोत आमच्या गावात. ऑन दी वे. अरे तेंडुलकर काय बोला जसे गोष्ट का? अरे त्याचे टायर असतील, अरे त्याचा टायर फुटला किंवा टायर पंक्चर असेल. आता मी जेवायला आलोय दत्त मंदिरात. कबीर रेंजच नाही. मी देवळाच्या आवारात बसलोय. आरती वगैरे केली. आता महाप्रसादचं कूपन मिळालेलं झालेलं आहे. दोडक्याची भाजी होती, भात होता आणि डाळ होती. आमटी होती, सॉरी डाळ नव्हती. सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. 2 जण अजून जेवत आहेत. आता मी जाणार किरणच्या गावास. अण्णा नाईक 3दा येऊन गेले. काय रस्ता चुकला ना. आणि अशा ठिकाणी आम्हाला लिफ्ट मिळालेलं आहे. बोलेरोत लिफ्ट आणि पैसे वाचवलेले आहेत. ट्रेकिंगची फुकट प्रवास झालेला आहे. अशा तऱ्हेने रिक्षाचे आम्ही 50 रुपये वाचवलेले. कमी पैशात जर का तुम्हाला मालवण फिरायचं असेल आमचा ब्लॉग बघा. होय होय हेच ठेव खाली. मालवणची प्राइस बघ पाठी बघू शकता. आपण हळूच गावाला आता जरा ना ओव्हरटेक केलं पाहिजे. कसली मजा आहे.
पण जाऊ दे. बाकीचे पोरं पुढे गेले रिक्षातनं. आम्ही 50 रुपये वाचवलेले त्याच्या तरीने. बाकीचे 5 जण पुढे रिक्षाने गेले. माहिती आहे ना लिफ्ट घेऊन इंडिया फिरतो. कोण माहिती एक दोन घे सांग. एक पूर्ण नाही. टमटम स्वारी. किरण माणूस चांगला टमटम मध्ये आणि आता त्याला उभा राहिला नाही ते. पैशाचा हिशोब आम्ही तरी 60 रुपये मारून फिरतोय. 60 रुपये मालवाट. जर कोणाला मालवण फिरायचं असेल तर आमच्या बघा एकदम मस्त फुकटात मस्त. आता जेव्हा पण फुकट दिले दिले. काय विषय झाला बेंद्रे? बॅग पडली वाटतं. नाही अर्ध्यावर होती. माझ्या ते अर्ध्यावर होती. थोडी पडली असेल. त्यांना फोन नंबर दे. फोन करतो. तर या आखाड्याची ते बॅग पडलेली त्याने मागे ठेवलेलं बॅग टमटमच्या. आणि टमटमच्या मागे बॅगच पडली.